नागपूर जिल्ह्यातल्या बाजारगाव जवळच्या सोलार एक्सक्लुसिव्ह कंपनीमध्ये काल मध्यरात्री 12:30च्या सुमाराला भीषण स्फोट झाला। यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर 17 कामगार जखमी झालेत। सर्व जखमींना नागपूरच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले। 4 जखमींची प्रकृती गंभीर आहे, त्यांना आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वगैरह बाबा, अरे हाथ में से खून निकल रहा, हाथ में से खून निकल रहा है बाबा। बाहेर गेलो एकाच याच्यात करता नसतात एकाच याच्यात करता वेगवेगळे एक पहिले कॉमन घेऊन घेऊ, मग नंतर मित्र अजय नागपुरातील बाजारगाव येथील सोलार एक्सक्लुसिव्ह लिमिटेडमध्ये काल मध्यरात्री जो आहे मोठा स्फोट झालेला आहे। या प्रकरणामध्ये जखमी झालेले एक कर्मचारी आपल्यासोबत कामगार आहे। दादा नेमकं काय घडलं तिथे, किती वाजता? लगभग ते 12-12:30च्या मधातली गोष्ट आहे। तिथं RDX बनते आणि तिथं कमीत कम 25 ते 30 मिनिट धुवा निघत होता। 5 ते 6 वर्कर काम करत होते, पण जसं धुपट निघणं चालू झालं तर तो पुरा प्लांट खाली करून दिला होता। तर स्फोट एवढा जमके झाला का त्याची तर गिनतीच नाही करू शकत आम्ही। म्हणजे आग भी निघाली होती, धुवा भी निघाला त्याच्या, आणि त्याचे जो गोटे जो स्लॅबचे उरले प्लांट उरला तर त्याचे कमीत कम ते 700 ते 800 फुटावरी गोटे उरले त्याचे। 25 मिनिट आम्हाला वेळ मिळाला होता। तो सीबी हा प्लांट पूर्णतः खाली होता, म्हणजे तिथले पुरे वर्कर्स म्हणजे निघाले होते बाहेर, आणि आमच्या प्लांटपासून तो जवळपास 500 मीटर होता, आणि तो प्लांट सीबी होता आणि आमचा GB3 मध्ये होता आम्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।